अध्याय 18 आणि त्यामध्ये ज्ञानोबळांचे निरूपण आहे, जे वास्तव रूप आहे परमेश्वराचं. जो जीवात्मा अनात्म्याशी एकरूप झाला आणि दुःख भोगायला लागला, त्या जीवात्म्याला दुःखातून काढण्यासाठी, तो आपल्या परमधामात राहण्यासाठी जो प्रयास माऊलीने केला त्याचं नाव ज्ञानेश्वरी. जिथं ज्ञान नाही आपल्याला अज्ञान आहे. अज्ञानामुळे दुःख भोगावं लागतं आणि अज्ञानामुळे संबंध देहाचा वाढला जातो. वृत्तीला भगवंत कळत नाही आणि देहभाव तिचा ती टाकायला तयार नाही. वृत्ती म्हणजे मन. या देहातच त्या संबंधाला संपवणं त्याचं नाव ज्ञान आहे. या देहातच असंबंध संपवणं. कोणता संबंध? अज्ञानामुळे केलेला जडाचा संबंधाला संपवणार ज्ञान ज्ञानेश्वरीच आहे. ते ज्ञान बुद्धीमध्ये जेव्हा प्रवाहित होत सत्संगाच्या द्वारे आणि श्रवणाच्या माध्यमातून साधूची जी पावित्र्यता असते, त्याच्यामुळे तो भूत तुमच्याकडे, मला तो प्रभावित होतो, तुमच्यावर त्याची छाप पडते, नाम परिणाम होतो, तुमच्या भाषेत परिणाम. म्हणून साधूचा संग धरावा आणि श्रवणाचा मार्ग अवलंबन करावा. त्यावेळेस तो जीवात्मा आणि परमात्मा एकच. तो जीवात्मा त्या श्रवणाच्या माध्यमातून, त्या शक्तीतून, श्रवणाची शक्ती आहे आणि मनाची तृप्ती आहे. कुठे मन तृप्त होत नाही. मन जर तृप्त व्हायचं असेल आणि खरं सुखात राहायचं असेल, दुःख संपवायचं असेल तर श्रवण. दुसरा पर्यायच नाहीये. दुःखाला कंटाळलेले लोकच मुमुक्षु बनतात. दुःख संपवायचा प्रयत्न करणारच अंतःकरण सुखामध्ये जायची इच्छा करतं आणि परमार्थाचा रस्ता धरतं. तो परमार्थ म्हणजे आत्मचिंतनाचा क्षण. ज्या आयुष्याच्या कालामध्ये आत्मचिंतन भेटत आपल्याला आणि आत्मचिंतन भेटल्यानंतर हृदय पावन होतं. पहिला टप्पा पवित्र. अपवित्र मन असतं आपलं. अपवित्र म्हणजे काय? तिथं पुण्याची पावर कमी आहे, तिथं वृत्तीचा अधिकार नाहीये, तिथं संसार अधिक आहे, तिथं सुख दुःखाचा हृदयात प्रवाह चालू आहे, तिथं मी माझं सतत झगडा आहे, मी माझ्याचा. असे बरेच कारण आहेत नाना. त्याला अपवित्रता म्हणतात. पण ते अपवित्र संपवणं, अपवित्रता संपवणं आणि हृदय पावित्र होणं, हे ज्ञान तीर्थ आत गेले की हृदय पावित्र बनतं. जसं गंगेमध्ये काही पाप जातात आणि पुण्य होतं तयार. पण गंगा अज्ञान काढत नाही, तितकंच खरंय. ज्ञानगंगा पाळ काढते अज्ञान. म्हणून ते तीर्थ साधूची वाट बघत बसते. कुंभमेळा म्हणून कोणचं तीर्थ महान आहे, कोणचं मन घाण आहे, दोन्ही सांगते. ज्ञानतीर्थ महान आहे आणि संसार करणारा चित्त घाण आहे. संसार करू नये असा विधान नाहीये, पण संबंध रहित करावा आणि वासना सोडून संसार करावा आणि मग आनंदाकडे जावं लागत नाही. आनंद आपल्याकडे येतो, जायची गरज नाही. म्हणजे
आनंद प्रगट होतो, उद्भूत होतो आणि ती वृत्ती भोगत असते, व्यवहार होत असतो. अज्ञान संपत असत आणि ज्ञान बुद्धीमध्ये नांदत असत. तेव्हा तो सत्संग तुमच्या बुद्धीला प्रभावित केला आणि साधून आशीर्वाद दिला आणि तुम्हाला ज्ञानाचा लाभ झाला. सत्संग म्हणते त्याला. संसार नाही म्हणत. संसार कधी सुख मिळतं, कधी दुःख मिळतं, कधी पोरग अंगावर येतं, कधी शांत बोलतो, कधी कोणी प्रेम करतं, कुणी कधी करीत नाही. म्हणजे नाना रंग असतात तो संसार, एकच रंग असतो तो परमात्मा. कळालं असतो तो सुखाचा, आनंदाचा, भगवंताच्या प्राप्तीचा. बुद्धीने त्या भगवंताला जाणलेलं असतं. विषय महत्वाचा आहे का? संसार जाणणं वेगळं, देहाला जाणणं बुद्धीने वेगळं आणि आत्मस्वरूपाला जाणताना ज्ञानामध्ये हृदयाने येणं वेगळं आणि साधूच्या कृपेमध्ये श्रवण भक्ती अंतःकरणामध्ये प्रवाहित होणं वेगळं आणि वेदाचं चिंतन मनामध्ये रंगणं वेगळं आणि संसार रंगणं वेगळं. संसार रंगतो प्रत्येकाच्या हृदयात, तो तर चालूच आहे जन्मोजन्मी. पण तो संसार थांबून जे अंतःकरण परमात्म्याला आत घेतो, ज्ञानेश्वरीला जाणू लागतो, ज्ञानाला मन ज्ञानाकडे जातो, ते पवित्र होतं. त्याला म्हणतात पवित्रता. त्याला पवित्रता म्हणतात. बाकी पवित्र आहे सगळं. तुम्ही माना की न माना, तुमच्या मानण्यावर परमार्थ नाहीये. वेदाचं मनोगत ज्यानं मान्य केलं, जे वेदाकडे मन गेलं, ज्यानं साधूची कृपा साधली, ज्यानं सत्संगात आपला काल घालवला, ज्यानं ज्ञानाचा मार्ग धारण केला, ज्यानं गोविमुचा आदर्श हृदयात घेतला आणि ज्यानं दिसणारा पदार्थ मिथ्या ठरवला, असणारं अस्तित्व हृदयामध्ये प्रगट साधून केलं आणि त्या अस्तित्वाचा संबंध मनानं गेला, आत्मबोध म्हणतात त्याला. जे ज्ञान आणि आपल्यापाशी अज्ञान. अज्ञानामुळे दुःख आहे, हे लक्षात ठेवा. दुःख कशामुळे? अज्ञाना. सुख कशामुळे? ज्ञानामुळे. मग ज्ञान आणि सुख ही समीकरणे. जे मन परिवर्तित होतं, बदलतो, ज्या मनाचा बदल होतो ते मन अधिकारिक असतं आणि ज्या मनाचा बदलच नाही ते मन गोडगणा दांडगा असतो. माझ्या बाजू विचार जे मन पोट गए म्हणजे ऐकत नाही, निगर घटते. भाषा सांगू का? बेश्राम. काही शब्द तसे कठीणच आहेत. तुम्हाला नसतील आवडत त्याला मी काय करेन मी सांगू शकतो. तुमच्या मनाला मी सांगू शकतो. बेश्राम मन असतं ते संसारामध्ये अडकतं. आणि जे मन उद्धारासाठी असतं, जे मन पवित्र आणि पावन असतं, ते कल्याणाकरता आपल्या आयुष्याचा काल वेळेत करतं. म्हणून त्याला ज्ञान अवगत होतं आणि ते ज्ञानामध्ये राहतं, देहात राहत नाही, संपू शकतो. ज्याचं मन पावित्र्य, ज्याला उद्धार तळमुळे, ज्याला आपलं मी कोणही कळतं, तेव्हा ते संसारातून माग होत. पण ज्याला मी कोण कळत नाही, ते संसारामध्ये गट राहतात. त्याचा अधिकार संपलेला असतो, ज्याला अधिकार प्राप्त नसतो, ज्याला वेदांताचा विचार नसतो, ज्याला अधिकार नाही नसतो, जो साधूच्या संगतीत कमी असतात, वैराग्य शून्य असतं, विवेक बंद असतो, ते संसारामध्ये वाहून गेलेले असतात, त्याला भगवंत मिळत. पण आपली आयुष्याचा काळ, आपलं हृदय, आपलं जे काय असेल ते भगवंतासाठी आहे. मी कल्याणासाठी जन्मले, मला उद्धार करायचा आहे, माझा जन्म वाया नाही घालवायचा, हा जो अट्ठास असतो तो मोक्ष असतो. त्याला काहीच माहित नसतं मी काय करायलो, मी काय पिचाला आलो, मी काय करायलो, मी कुणासाठी जगायलो. बेअक्कल माणूस असत ज्याला अक्कल आहे, ज्याला अधिकार आहे, ज्याला पुण्य आहे, त्याला श्रवण जास्त आहे, तो भगवंत संसारात असतो. तुम्हाला संसारात दिसतो व्यक्ती, संसारात दिसतो पण संसारात
अधिकाराचा नसतो, तो तर अधिकारी असतो. काय म्हणून खोट्यासाठी जगायचं, काय म्हणून भरमाला बघायचं, काय म्हणून देहाला धरायचं, आणि काय म्हणून यावर दुसायचं, काय म्हणून मी करायचं, आणि काय म्हणून माझं माणूस समजायचं. माझं संबंध की गेलं माणूस, व्यर्थ आयुष्य पाण्यात बुडाल, आयुष्याला आग लागली तुमच्या. कधी विनियोगच नाही आयुष्याचा परमार्थ. कधी म्हणते कोणी ते नातेवाईक काय म्हणेल की जपतो रुसतात, आपलं मन तुम्ही जपत नाही, कोणी जपत, आपल्या मनाला कोणीच बघत नाही. त्याला प्रपंच आहे, बरोबर आहे ना. मग आपण आपल्या परमार्थाला, आपल्या आयुष्याला जपणं, आपले श्वास परमार्थामध्ये विनियोग करणं, आपला विश्वास साधून ठेवणं, आपली श्रद्धा भगवंतावर असणं, आणि आपलं ध्येय मोक्ष असणं, त्याला जीवन जगणं आम्ही म्हणतो. तुमची भाषा तुम्हाला माहिती, कारण प्रत्येक नमुने वेगळे असतात. कोणाला कोणता ध्यास असतो, कोणाला कोणता अभ्यास असतो. ते आम्ही काय सांगणार तुमचा अभ्यास, आम्हाला ध्यास आहे, तुम्हाला अभ्यास आहे. हा, मला 10 मिनिटं घेतं, मला प्राण कसायचा, तो फुकट नाही मिळेल. हा अमर परमार्थ फुकट मिळेल सांगा तुम्ही. म्हणून आपले कष्ट भगवंतासाठी असावे, आपली बुद्धी ब्रह्मप्राप्तीसाठी असावी, आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा साठा असावा, आपलं जीवन अनुभवून ठरावं. ज्या ठिकाणी वेदांत विचार, ज्या ठिकाणी आत्मसाक्षात्कार, ज्या ठिकाणी भगवंताचा आविष्कार, आणि ज्या हृदयामध्ये तो राम प्रगट असावा, त्याला देह म्हणावं. नाही जन्म हे देहाचा उपयोग का, शेवटी ते पडणारे अग्नीमध्ये. रोज म्हणावं हे देह अग्नीत पडणारे, हे अग्नीत पडणारे, हे लोक नेऊन टाकणारे. याची आठवण असावी, हे माझा नाहीये, त्याला प्रेम करणं खरं नाहीये, त्याला अलंकार असले का नसते का, त्याला ज्ञानाचा अलंकार घाला, त्याला मोक्ष प्राप्त करा. आणि मग तो ते देह, ते आयुष्य, ते श्वास, ते हृदय पावन होत. हे हृदय फक्त दागिने घालून मिरवायला नाहीये. मला म्हणायचे दागिने लोकांना बघावून घालतो, त्या हाडाला बी कळत नाही, त्या माणसाला बी कळत नाही. हे म्हणतो का मला दागिने घातले म्हणते कधी देह आहे घाला, आताच नको. दागिने ब्रह्मज्ञानाचे घाला ना. बेटा असावेच अलंकार बुद्धीमध्ये. हे धन तुमच्या सोनाला वाटण्यात तुकडे होते पुन्हा उद्या सुनगट ती म्हणते ही घाती मत्राटी मला देत नाही. मला माहितच नाही प्रपंच शिवलत नाही म्हणून तर पेटून तर नाचता तुम्ही प्रपंचाला धर धरून नाचतात. श्रवण गेलं तर प्राण गेला का वाटावा, ऐका आकला कोणाला जाऊ द्या म्हणतात, बुडू द्या, झोपू द्या, पलंगावर बसून ऐकू द्या. स्नान केलं काय न केलं काय असं नसतंय, नसतंय असं बिलकुल नाही. जेव्हा आपण आपले श्वास भगवंतासाठी विनियोग करत नाही तर श्वास बेकार गेले असं तुम्हाला वाटतच नाही, म्हणून मुमुक्षुता नाही ना. आपले श्वास फक्त संसारासाठी दिले असं गैरसमज आहे. आपले श्वास श्रवणासाठी, मुक्तीसाठी, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी, आनंद भोगण्यासाठी, स्वानंद आनंद भोगण्यासाठी. विषयाचा आनंदाला स्वानंद म्हणत नाही. विषय वृत्ती असते, परमात्म्याची प्रीती असते आणि तत्वाशी एकता असते, तो स्वानंद प्रगटत असतो. तोपर्यंत नाही. तत्वाशी बुद्धी एक असते तेव्हा ते स्वानंद भोगते, आणि तेव्हा बुद्धी देहाशी एक असते दुःख भोगते. कोणतं सुख आहे चांगलं? पुरतं गोड बोलतात घरातले, ते सुख आहे का? कळतच नाही. बाया उग बेकार बेकार सोनं घ्यायचं, तुझं नाही सोनं, सोनगटाचं सोनं. ती मोठी एवढी घालून होत्या, तिला काय करायचं त्या? आम्हाला देऊ नये का तिनं सोनं? आमचा हक्क नाही का सोन्यावर तिच्या? आणि तिनंच घालावं का आता? आणि तिला कशाला आता लागतं? ती थोबड ध्यानावर की नाही, पण बंद करावं का? व्हावं परमासाठी यावं, अनुसंधान मनाचं ईश्वरासाठी असावं, आणि मनामध्ये आत्मभाव भोगावा.
देहभाव त्याग, त्याला सत्संग म्हणावं. जिथं बुद्धीचा अनुरोध करावा, चित्तामध्ये त्या ईश्वराचं प्रेम वाढवावं आणि ओवीचं ज्ञान आत साठवावं. प्रपंच साठवणे घाण येते. जेव्हा प्रपंच आत जातो, मनाला बुरा येतो. कशाला बुरा सांगा? बुरा येत पदार्थ फेकून देतो. तसं बुरा आलेलं मन भगवंताकडे जात नसतं, त्याला बुरा म्हणलंय. जो भक्त खरा त्याच्या मनाला नाही बुरा. वासना म्हणजे बुरा आहे, विषयाची आवड म्हणजे बुरा आहे, भौतिक पदार्थाचा संग्रह म्हणजे बुरा आहे, आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी ज्ञानाचा झरा आहे, तो भक्तच खरा आहे. जन्मन मरा थांबवाय जन्म मृत्यू. किती वेळा उपाधी द्यायचं, किती वेळा उपाधी दुःख भोगायचे, किती वेळा देहाला माझं म्हणायचं, किती वेळा दुःख भोगायचं, किती किती कर्म करून साठवायचे, किती कर्माचं पाप पुण्य उत्पन्न करायचं आणि त्या पापाचा पुन्हा झाडा द्यायचा आणि पुण्यामुळे भोग भोगायचे. नको हे, नको हे. पुण्य नको आणि पापही नको, तू बी नको आणि मी नको. तू आणि मी रहित वृत्ती जी असते ती ज्ञान वृत्ती असते, त्या ज्ञानाची असते. तिथं तोही भाव नसतो आणि तिथं मीचाही स्पर्श नसतो. तिथं सगळं संपलेलं असतं, तू आणि मी बाधित असतो आणि अखंड आत्मत्वाचं दर्शन असतं, स्वरूपाचं भान असतं, देहाचं भान बुद्धीने टाकलेलं असतं. त्याला ज्ञानाचं शक्ती म्हणतात किंवा ज्ञानाचं फल म्हणतात. ज्या ठिकाणी तू आणि मी संपलेलं असतं, मन अंतर्मुख असतं, ईश्वरामध्ये समर्पित असतं, आत्मबोध तो प्रगट असतो, जीवात्मा परमात्म्यामध्ये सतत विराजमान असतो आणि तो आपल्या आपल्या पदावर मन थांबलेलं असतं. ते देहावर कधीच येत नसतं. तर त्याची प्राप्ती असते परमात्म्याची. जगताची निवृत्ती असते, परमात्म्याची प्राप्ती असते. अंतःकरणामध्ये रामाची स्थिती असते, तेव्हा व्यवहार बाधित असतो आणि आत्मसाक्षात्कार सतत असतो, तर तो जीवनमुक्त असतो. व्यवहार करा, तादात्म्य भाव नको. व्यवहार करा, त्याचा संबंध जास्त नको. कारण संबंध त्याचा आहे. संबंध किती आहे? संबंधाचा संबंधीचा अभ्यास तुम्हाला भरपूर वेळा सांगितलाय मी. पण आपला अभ्यास कमी, अधिकार कमी, आपलं चित्त परमार्थाला असताना आजकाल लग्न सगळ्या म्हणले की माणूस पागल होतो. मी त्या आठवड्यात पागल झाले. आपल्याला वाटे जात या, ओघा ओघ वाहत या, आरसा आरसा पाहत या, अपाड चला. आरसा आरसा पाहायला काय भेटलं? आरसा आरसे पाहिले या, काय आरसा आरसा बघितलं काय कळत? प्रतिबिंब नाहीच ना. जेव्हा मध्ये प्रतिबिंब असतं तेव्हा आरसाचा उपयोग आहे. प्रतिबिंबच नाही तर आरसा कशाला? असा नाना वाटा वाटे जातया, वाटेने जाणारा, ओघा ओघी वाहतया, वाटा एक रस्त्याने, ह्या रस्त्याने पाणी वाहत, त्या रस्त्याने पाणी वाहत. पाऊस पडला तर मला दिसत रस्ते ते. ओघा ओघी वाहतया, रस्ता पाहतया, अपाडू वडा. बघा, जेवढा अपाड म्हणजे भिन्न भाव, तसं इकडचा रस्ता वाहतो, तिकडून पाणी येतं, तिकडून पाणी येतं, ओघी ओघ वाहत आहे. पण चौकडून पाणी जरी वाहिलं तरी काही कालाला ते एका ठिकाणी येतं. तर रस्ता संपवतो ना, तसा भेद संपतो. आपण आपला विषय यायचा, तसा काही क्षणाला भेद संपतो. वृत्ती वाहती म्हणजे इकडे व्यवहार करते, तिकडे व्यवहार करते, कधी रजोगुण, कधी तमोगुण, कधी सत्वगुण, वेगवेगळ्या गुण आहेत. तसे रस्ते वेगळे वेगळे. पण जरी वेगळे वेगळे गुण असले तर जिथे गुण संपतो तर गुणातून तयार होते. तसा रस्ता पाणी वाहन संपत, जेव्हा ते समुद्राला मिळतं. रस्ते आहेत का त्या पाण्याला? पुन्हा एकच साठा, एक समुद्र. तसं वृत्ती एकाला जाणते, ते आत्मसाठा, ते आत्मरूपाला पाहते. बस, तिथे भेद नाही, तिथे भेद आहे. नाना रस्त्याचं पाणी वेगळं वेगळं पाणी यायलं, रस्ता वेगळा आहे पण पाणी सगळ्यात एकच.
पाणी बदललं नाही, कुठून मी उद्या पाणीच आहे, पण रस्ता भिन्न आहे, वेगळा. तसा भेद आहे. असा भेद काय वृत्ती सांगितलं त्याने. नाना वाटा, वेगळ्या वेगळ्या वाटा, चालणारा वाटा पार करतो ना वेगळ्या वेगळ्या. तसं भेद पार करावा आणि अभेद प्रगट व्हावा हे वर्म कळावं. तर त्यांचा समजून घ्यायपुरता असतो आणि सिद्धांत आपल्या अनुभूती घ्यायसाठी असतो. हे पण कळत नाही लोकांना. कळते का? दृष्टांत समजून घ्यायचा, सोडून द्यायचा. पण सिद्धांत तर हृदयामध्ये थांबावा लागतो आणि सिद्धता भोगावी लागते, साधना प्रदीपावी लागते आणि साध्यापर्यंत बुद्धी जावी लागते, तर सिद्धता भोगता येईल. साधना, सिद्धता आणि साध्या सूक्ष्म भाषा असते, ऐकताना कळत नाही. एकदा बेटा हे आधी मला वाटायचं ह्या बाळाला कसं कळत नाही, पण जेव्हा मी एकांतात राहते सिद्ध आणि साध्य तीन गोष्टी आहेत ना. मग साध्यापर्यंत जाणारा प्रवास आहे तिसरं. साधना ही ज्ञानाची आणि सिद्धता त्याची प्राप्ती आहे. पण जिची प्राप्ती झाल्यानंतर अनुभूती सुखाची येते, सुख संपत नाही, ती सिद्धता आहे. तो सिद्ध पुरुष झाला ना, महात्मा म्हणतात त्याला. सिद्ध पुरुष झाला, महात्मा म्हणतात त्याला. मी जी भाषा आमच्याकडे ती बहुतेक ती स्थिती असतात, तीन ती वाणीला बोलायला लावतात. मला वाणीवर घ्या, मला वाचेवर घ्या, नंबर लावून असतात. मग रोज समजत नाही तर मी करणार आहे का? आता कीर्तन ऐकताना एक प्रमाण 56 ऐकलेलं असते. 56 बरं आहे, महाराज तेच बोलते. प्रमाण एक प्रमाण 1000 ऐकलं असतं, कथेमध्ये 1000 तेच ऐकलं असतंय, पण चिंतनामध्ये एक कधीच नसते. हे आम्हाला आमचं पाप आहे, तुम्हाला समजून जावं लागतं. कुठलीच भाषा शब्द रिपीट नाही, वाक्य रिपीट नाही, प्रमाण कुठलं डबल नाही आहे प्रमाण कधी. म्हणून इथं ज्ञान सांगायला त्यांनाच जावं लागतं, परमात्मा नाही ना. कारण ज्ञानासोबत रिद्धिसिद्धी असतात, हे जगालाच कळत नाही. मूर्ख जगत आहे सगळं. ज्ञानासारखी सिद्धता कुठं नाही, ज्ञानाचं फळ कुठंच मिळणार आहे. ज्ञानासारखं फळ कुठंच नाही, कुठंच नाही. कुणी देऊ शकत नाही ज्ञानाचं फळ नाही. कारण ज्ञान या अज्ञानाला संपून टाकणारी एक शस्त्र आहे. त्या शस्त्र असे की वृत्तीमधला जो भेद तो अनंत जन्माचा आहे. कोटी कोटी जन्म घेतो तुम्ही, 84 लक्ष येऊन मुदी पूर्णित आला तरी लाज नाही, तरी लाज नाही. तरी जडाला प्रेम करणं, जडात संबंध करणं, मी करणं आणि माझं माझं धरणं. काय मी आहे? मी आत्मा आहे, तू देह मी केलास. अहम ब्रह्मास्मी आहे का अनुभूती? मग मी छाया, मी कोमटी. काय कोमटी बामण हे सिद्ध पुरुषाला जात नसते. पण कुलाचा कुलधर्म जाती वाचून नसतो. आता जात राहिलीच नाही, आहे का जात? काल गाडीमध्ये गेली, मुलाच्या लग्नात सुरुवात होती. सगळ्या जाती एकत्र येतील आणि तिथे जेवणी होतील. तेव्हा मी बोलली, पण गाडीत आले, त्याचे मित्र होते. त्यांना म्हटलं, हो का तुमच्यासारखं कोण राहिलं नाही आता? ठीक आहे बेटा. मी म्हणे बेटा सुरुवात झाली तर सगळ्या 18 पगड जाती एकत्र येतील, प्रलयाला सुरुवात होईल. आधी घरात प्रलय होईल, मग जगात होईल. व्हायलाच थांबवायला मी म्हणते त्यांना, तुम्ही थांबवा, एकत्र या, सुधरा जरा. उद्या कसं होणार? म्हणून तुम्ही तरी पुढे व्हा. पार्थागा ते तुलुनी माने आत्मा आणि सी कर्मे तिने परी घेव विजय ज्ञाने ते की राहायचे. मला खरे आल्या कर्म नाही, दिवस बेकार गेला माझा. तेनी माने आत्मनेसी कर्मसेने परी घेव विजय ज्ञाने ते की राहायचे. बघा, ती की राहायचे. आत्मनेसी कर्मसेने, ते कर्म होतं ना, त्याचा आत्म्याशी काही संबंध नाही.
जे कर्म होतं तुमच्या हाताने आयुष्यात प्रारब्धात, त्या क्षणात जे जे कर्म जे जे इंद्रिय करतात त्या इंद्रियाचा आणि कर्माचा संबंध आहे, पण त्या आत्म्याचा काही संबंध नाही. पण त्या कर्म आत्म्याने मी आत्मा आहे, तर मी आहे तर मी कर्माचा करता बनलो, तर तुमचा आणि कर्माचा काही संबंध नाही असं भगवंत बोलतो. तुम्हाला समजणार नाही, कळणार नाही, साधी भाषेत बोलायला तुम्हाला नाही समजा. भाषा कालची ओवी कळत नाही. आत्मेनेशी कर्मसीने काय कळालं? म्हणून त्या कर्माचा होणाऱ्या प्रकृतीच्या द्वारे होणाऱ्या कर्माचा आणि आत्म्याचा काही संबंध नाही. पण तू संबंध केला, भेद तयार झाला, दुःख भोगतोस तू. दुःख त्याला द्यायला तर कर्माचा आणि मी आत्मा आहे, तर मी कर्म करणार नाही आणि कर्माचा करता बी नाही. कर्म मी पाहतो, पाहणा कर्माहून भिन्न आहे आणि कर्माला धरणारा कर्माशिवाय भिन्न आहे. मग तू कर्माला धरतोस आणि मला विसरतोस, माझ्यापासून दुरावतोस, कारण तू भेदात आहेस, अभेदात नाही. तुझ्यामध्ये भेद आहे म्हणजे अविद्या आहे. जेव्हा तुझी अविद्या नष्ट होईल आणि तू मला जाणशील, कर्मातून निघशील, कर्म सोडशील, कर्माची जी तुला अभिमान आहे, कर्माचा अभिमान करतोस ना, मी केलं प्रत्येकाला असतो. मी म्हणणार आहे तुमच्या चेतता आहे का? जेव्हा कर्माचा संबंध धरणारी बुद्धी बंधनात आहे, अहंकारात आहे, तर माझ्यात नाहीये. म्हणून कर्माहून तू भिन्न आहेस. आत्मनेशी कर्मसेने, आत्म्याहून कर्म भिन्न आहे. पण तू कर्माला धरलास, भगवंताला सोडलास, असं करू छान. पण ज्याला ते अवगत होते, ज्याला कळती आणि जे हृदयात थांबती, तर तो संत महात्मा बनतो. पण आपल्यापासून प्रपंच थांबलाय म्हणून संत नाही बनलो आपण. विचार बुद्धी बनली आपली. कधी हे आवडतं, कधी ते आवडतं, कधी ते आवडतं, कधी माझं वाटतं, कधी हे माझं वाटतं. पोरगी बोलली की पोरग माझं वाटतं, पोरग बोलले की पोरगी माझी वाटते. दोन्ही तुझं नाही. दोन्ही पंचमहाताचा खेळ आहे. इथे ज्ञानाचा वेळ आहे. दोन्ही तुझं नाही आणि दोन्ही सुख देऊ शकत नाही. सुखाच्या आशा करणं साष्टांगी, सुख द्यायला पोरगी नाही, पोरग नाही. प्रपंच बोलू शकत नाही. प्रपंचातून सुख मिळतच नाही. म्हणून परमार्थात सुख मिळतं आणि ज्ञानास मी कोण कळतं. ज्ञानामध्ये जेव्हा मी कोण कळतं, सुख संपत नाही. एक जन्म आहे आपल्याला, त्याच्यामध्ये 50 वर्ष घातले असेच, 10 वर्ष 12 वर्ष कळ सोसायटी. महाराज हमेशा म्हणायचे, त्याला संसारीकडे आता मुक्त व्हा, स्वतःला पहा, कर्मातून निघा. कर्माला काय धरता, मी का करता. कर्माचा संबंध वाढवणं म्हणजे पाप आहे आणि कर्माला सोडणं म्हणजे अधिकार आहे. आणि कर्मवृत्तीतून संपवणं मोक्ष आहे. कर्म शिवूच नाही, हृदयात राहूच नाही, कर्माचा करता होऊच नाही, कर्माकडे पाहूच नाही, कर्माचा संबंध बुद्धीने धरूच नाही. हे कळावं. 56 पारायण करती बाई, पण सोडते कर्माला. पण सांगतात पुन्हा तोंड करून. मला तर असा राग येते का नाही, करून आम्ही असं कधी म्हणतो. मग का गीता काय म्हणते हे तुला कळावं. मी हमेशा म्हणते, तुम्ही एका एकादशीला 5 श्लोक लावून घ्या, 10 तरी लावून घ्या, मरू नका 4-4 घंटे. पुण्य होईल, ज्ञान कुठं होईल. जन्म किती घ्यावं लागतील कुणाला माहित. ते पुण्य राहतं ना सोबत, पण जन्म किती घ्यावं लागतील माहित नाही. फक्त शब्द गीतेचे, गीतेचा भाव कुठे, गीतेचं फल कुठे, श्लोकाचा सार कुठे, कोणत्या अध्यायामध्ये काय निरूपण केलं कुठे. बोट फिरवायचे, सांगत सुटायचं, केलं पारायण, फक्त अभिमान. पुन्हा मी केलं, पुन्हा मी आधीच, मी जातच नाही. तू कोण तू, अक्कल आहे तरी करते पण आहेच. ते सांगायचे मला, जिवंत देवता करते पण मी आणि केलं.
अवघड आहे, या लोकांशी बोलणं फार अवघड आहे. चला. पार्थागा ते तुले निमाणे. पार्थार्जुना, जेवढं तो व्यवहार होतो ते जर तुला मांडलं, समजून घेतलंस, तेव्हा त्या श्वासातून, आयुष्याच्या कालातून जे जे कर्म होतं प्रकृतीच्या द्वारे ते, मग कर्म प्रकृतीचं का तुझं आहे? प्रकृतीचं देवा. कारण प्रकृती करी कर्मे किम्या केली म्हणे. भगवंत बोलत ज्ञानेश्वरी. कर्म कोण करताय? तू तर परमात्मा आहे, सांगितलं तुला. मग परमात्मा कर्म विरहित आहे. कर्म त्याच्या सत्तेत होत नाही आणि कर्म तो करू शकत नाही आणि त्याच्या सत्तेविना कर्म होत नाही. पण ती सत्ता कर्मामध्ये राहत नाही. सत्ता घेऊन जे कर्म होत ती सत्ता अलग असते आणि कर्म व्यवहार अलग असतो. कर्म करताना गुण असतात आणि आधार सत्तेचा असतो, व्यवहार प्रकृतीचा असतो आणि कर्म होतं आणि जात आणि त्याला तू पाहतोस. हे जेव्हा कळतं तर तू कर्मात नसून माझ्यात येतोस. कर्म तुरे निसेने आत्मनेसी कर्मसीने. शब्द एकच व ज्ञान मुक्त व्हा. मला एवढं सांगायचं. नका ऐकू हजारदा. जेवण किती असतं, औषध किती घेतो आपण, अन्न किती खातो. 1 क्विंटल गहू भरले एका दिवशी खातो का? रक्त झाली जैसी साधने सरती आपेसी. रक्त झाली जैसी साधने सरती आपेसी. सहज साधनातून बाहेर येतो, जीवन मुक्त होतो, आपल्या पदावर राहतो. व्यवहार जरी केला त्याला पट्टा नाही, बिलकुल नाही. कारण जीवनमुक्ती अवस्था व्यवहारामध्ये चिटकतच नाही बुद्धी. कारण बुद्धी राहत नाही, ब्रह्म होती. आणि ब्रह्मबुद्धी जेव्हा व्यवहार करते तर ते कर्मात नसून भगवंतात असते. आणि हे भगवंताला सांगायचे म्हणून योगीला प्रकट केले, आत्माराम दर्शन करून दिले आणि जीवन मुक्त असं पद बुद्धीला दिले. त्या देहातून त्या जीवात्म्याला बंधनातून बाहेर काढले. तिचे दुःख संपवलंय आणि ती सुखात थांबली आहे. त्याला जीवनमुक्त म्हणले आम्ही. ती नाना रूपानं सांगावं लागतं. पण आपलं मन इतकं ऐकून इथून उठले की बाई घडते ती लगेच आवाज वाढतो, थोबड बंदच होत नाही. होते तोंड बंद. पुन्हा ती माया आली डोक्यावर. आपण चिंतनात नंतर 2 तास तरी ते डोक्यातून ऐकलं जाऊच नाही, देहावर येच नाही बाबा. आपण तर बाहेर येत नाही, शांत बोलू वाटत नाही कोणाला. बाहेर काय यायचं? ऐकाल भोगान महिमा, आत्मस्थिती भोगा ना. काही क्षणभर तर मला कळते मी आत्मा आहे, मी आत्मा आहे असं तरी डोकत राहा. होता मी अनात्मा तर तुम्हाला रोज भानच आहे. मी देव म्हणजे अनात्मा आणि मी आत्मा म्हणजे ते सुख भोगणारी वृत्ती. सुखातून बाहेर येत नाही. वृत्तीला ते काय माहिती? वृत्ती सुखाला सोडतच नाही, व्यवहार केला जाणतच नाही, कर्मामध्ये थांबवतच नाही, जगत भाव होतच नाही. तिथे भगवंतापासून अलग राहतच नाही. जीवनमुक्ती सांगितली. सहज बोलता जीवनमुक्ती आहे. कळत नाही लोकांना. भाग्यवान लोक ते समजत नाही लोकांना. नाही समजत. कारण सोन्याचं पारख करायला जेवढीच लागतो. कासार नाही, कासारला काचकूर कळतो आणि सोनाराला जेवढीला सोनं कळतं. जेवढीला हिरा. असं इकडे का वाढत नाही? अधिकार मिळेल लोक ज्ञानात कशी वाढवेल? म्हणजे ऐकणारे लोकात नाही होऊ शकत. आमची भाषा फार सखोल आहे. कुणी कुणी मुक्त व्हा. पेंट आहे का रस्त्या पडलेली? कुणी कशी या कुठे वाढत काऊन नाही? माझी साधक वाढत नाही हेच कारण आहे. अधिकार संपलेला आहे कलियुगातल्या लोकांचा. मग त्या ऐकू येतं, मग काही भरकटलेलं ऐकत राहायचं. बोलू द्या. ऐका. पार्थागाम 1 मिनिट. ते तुले निमाने आत्मनेसी कर्मसीने परी घेय विजय अज्ञाने ते किरायचे. परी घेय विजय अज्ञाने ते किरायचे. अज्ञानामुळं तू कर्म मी केलं म्हणतो. कर्माचा तुझा काही संबंध नसतो. अज्ञानामुळे तो कर्म मी म्हणतो.
परी घेविसा बघा वागतं तुम्हाला ऐका नुसतं. परी घेविसी अज्ञानी ती किडायशी. ते कर्म तू तुझ्याकडे का घेतोस, कर्माचा संबंध का होतो, केवळ अज्ञान. कर्म होतं आणि जात, कर्माचा संबंध ज्ञानाने सुटतो आणि कर्माचा संबंध अविद्येने सुटतो. हे तुला मी सांगायला तू ऐकायलास. कर्माकडे का जातोस तू, माझ्याकडे का येत नाहीस. तुझा माझा संबंध आहे कारण तू माझ्या जवळ आहेस. कर्माकडे जातोयस, माझ्या जवळ आहेस तू. कारण जेव्हा उपही चैतन्य आणि जीवात्मा एकत्र असतात, दोन कधीच नसतात. आपण त्याच्या सोबत आहे, पण ती सोबत तो आहे हे माहित नाही. एका क्षणाचा करार, एका क्षणात त्याचा स्पर्श मोक्ता येतो. पण ते ज्ञानाची अवस्था आणि तशा अधिकाराची स्थिती, वैराग्याची प्राप्ती आणि श्रवणाची भक्ती आणि मनाची तृप्ती मधला मायेचा पडदा गेला की जीवात्मा परमात्मा झाला. नवरा नवरी मध्ये पडदा काढला की दोघं मरेपर्यंत एकच असतात, कुठे राहतात ते, आहे की नाही. तो तिचा असतो, ती त्याची असते. आता संसार सांगितलेला आहे एका जन्माचा आहे आणि हा परमार्थ जन्मोजन्मीचा आहे. यांच्यामध्ये वियोग आहे, पण परमार्थात वियोग नाहीये बुद्धीचा आणि परमात्म्याचा. हे कळत नाही तुम्हाला. एवढं स्पष्ट बोलावं लागतं आम्हाला. तू काय का हा जो संबंध आहे एका जन्माचा आहे आणि हा संबंध जन्मोजन्मीचा. मग हा परमात्मा पती बुद्धीचा होता कुठं आहे. हाच होते बुद्धीचा पती परमात्मा, नो ज्ञानात्मा. त्याच्या सत्तेवर बुद्धी चालती बोलती आणि ती सत्ता तिला जर माहित नसती तर ती पतीपासून दूर राहती. जो ज्ञानी आहे तो तिच्यापाशी असतो, ती बुद्धी त्याच्यापाशी असते. तो खरा पती आहे. त्याचा वियोग नाहीये, त्याला मृत्यू नाहीये, त्यांना जन्म नाहीये, त्यांचं सुख संपत नाहीये. त्यांच्यापाशी धर्म अधर्म काही उत्पन्न होत नाही, कारण दोघं एक आहेत. हे कळणं महत्वाचं आहे. हे महत्वाचं कारण. जर हे समजलं नाही, त्याच्यामध्ये मी येऊन वेगळ्या पोटी वेगळे, भोग वेगळे, सुख दुःख वेगळे, कर्म वेगळे. मग भोगा सुख दुःख, नाना नवरी भोगा, आम्हाला काय करायचं. आज खुल्ल बोलले सॉरी. येऊन या वेगवेगळे देह, वेगवेगळे पती, वेगवेगळे संतती. म्हणा माझी संतती, म्हणा माझा देह. किती कठीण आहे बाबा. राम कृष्ण कृष्ण रामा जननी जठरे शयनम. त्या जठरामध्ये शयन करायचं आईच्या गर्भात, मला मूत्रात, आणि माझं म्हणायचं कोणाला बी म्हणा. अस्पष्ट आणि सत्य बोलले. आणि आत्मनेशी कर्मसेने. अर्जुना तुझं रूप आत्मरूप आहे, तू देहरूप झाला. आत्मरूप जिथे तर खरं रूप तिथे कर्म होतच नाही आणि आत्म्याविना कर्म घडतच नाही. पण कर्मात तू नसतोस, कर्म प्रकृतीच आहेस आणि तू प्रकृतीचा पण आहेस. तू प्रकृतीची संबंध सोडलास तर कर्म पण तुझ्यापासून दूर जात. पण तू कर्म सोडता येत नाही, तुला सोडा वाटत नाही, कारण तुला कर्माचा लोभ आहे, म्हणून तू कर्म सोडत नाहीस. माझा लोभ नाही तुला, माझा लोभ नाही, मी जवळ आहे. कर्म होत आणि जात, मी जातच नाही कुठे तुझ्यापासून. कर्म होत जात, कथा होते कर्म. म्हणून आत्मनेशी कर्मसेनी. कर्मावून तू भिन्न आहेस, पण कर्माशा भिन्न झालास आणि माझ्यावर भिन्न बनलास. म्हणून ज्ञानेश्वरी सांगावं लागली तुला. समजलं माहित आहे. हो माऊली. पुस्तक घरावर नात्यावर कर्म प्रकृतीचे तुम्ही मी करून रागराग करतात. त्याने केलेल्या कर्म गुणाचं आहे, तुमचं नाही. मग जेव्हा ते कर्म बनतं तर मी केलं का म्हणता. कदा व्यवहार तुम्हाला चालता येत नाही, परमार्थ भोगता येत नाही, आपली आत्मस्थिती प्रगट होता करता येत नाही, तर कोणता जन्म चांगला आहे तुमचा.
तुम्ही कोणतं चांगलेले वाटलेले विद्येनं, अविद्येनं तुम्ही वाटून दिलात, अपवित्र झालात तुम्ही अविद्येनं. भगवंत तुम्हाला जवळ घेतच नाही. जिथं अविद्या तिथं भगवंत प्राप्ती नाहीच आहे. ती भक्ती खरी सिद्ध होतच नाही. जिथं अविद्या आहे तिथं परमात्मा बघू त्या जीवाला कधी जवळ घेणार नाही. आणि अफाट भक्ती आपली होतच नाही. त्यांना पैशाची त्यांना भरी भक्ती नाही होत. गुरुकुंभाराने पायाखाली तुडवले एवढी भक्ती का आपली नाही. म्हणून श्रवणाच्या माध्यमातून जीवनाचा सार हातात येतो तो परमात्मा. अध्यात्माचे मंथन बुद्धीने केलं तर चिन्मयता प्राप्त होती. अद्भुत शक्ती तयार होती, ती ज्ञानशक्ती. अविद्येला मारून तोडून काढणारी ज्ञानशक्ती आहे. बुद्धीला ब्रह्म करणारी ज्ञानशक्ती आहे. ज्ञानाचा रंग उधळणारी ही आत्मशक्ती आहे. आणि मी कोण करणारी ती ज्ञानेश्वरी आहे. तुम्हाला कळून देते तू राम आहेस, तू देह नाहीस आहे. मग जर तू देह नाहीस तर देहाने कर्म केलं माझं कसं म्हणतात. आपण तुम्हाला कधी पडतच नाही. पडतो कधी. जर मी देह नाही तर त्या देहाने केलेलं कर्म माझं कसं होईल असा प्रश्न कधी येतो. म्हणून तर राग लोभ तयार होतात तुमचे. पण कर्म प्रकृतीचे माझं नाहीये म्हणून उदास असतं, कर्मात नसतं. तेव्हा कर्माचा करता नसतो तो परमेश्वरामध्ये बुद्धी एकाकार असते. तेव्हा कर्म सुटलेलं असतं, परमात्मा भेटलेला असतो. आत्मनेसी कर्मसीने संपला माझा विषय. तू कर्माचा अधीन नाहीस, तू माझ्यात नाहीस, कर्मात आहेस. त्याला सोड, मन मला जोड. कळायची मारामारी होणं तर लांब आहे. कळायची मारामारी काही नाही का. आता ऐका, तुला माहिती कळाली उभी. हो माऊली, खूप सुंदर आली माऊली. अज्ञानामध्ये तुम्ही कर्म जवळ घेतलं परी घेव विजय अज्ञाने ते किरायचे. ते असं होते. मग मी केलं ते किरायचे. मी केलं. कर्माचा करता होऊ नका, कर्माचा साक्षी बना. सुख दुःख कर्मावरच आहे. तुम्हाला करते पण थोडा ते तुटत नाही बेटा. सोपं नाही ते, खरंच सोपं कठीण आहे. त्याला 8 वाजले का माहिती तपस्या वाढवली तर सहज आत्मबोध तुम्ही भोगू शकता. कर्मातून निघू शकता, आत्मभाव भोगू शकता आणि जगत भ्रमाला टाकू शकता. कारण हे ओवीचं फल तेच आहे. आत्मनेसी कर्मसीने हे केळीचे अज्ञानी. अज्ञानामुळे कर्माचा संबंध केलास आणि अज्ञान टाकायला श्रवण केलंस, हे जर ऐकलंस तर अज्ञान जाईल, कर्मातून मन बाहेर येईल आणि मन माझ्यात राहील. तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. हो माऊली. वेल व्हानं, फुल व्हानं पागल झाल्या बाया. मध लावा, साखर लावा. अरे बाबा काय चित्त देवाला लावा ना. सांगता का ते बामट चित्त देवाला ते सांगते का ते. माऊली सांगते आमची. काय कर्मात कवर मरायचं, कर्मातून बाहेर या सांगायले. कर्म नित्य नैमित्य करा, बाकीचं काय करू नका. नित्य नैमित्तिक काम्य करायचं नाही, प्रायश्चित्त करायचं नाही, वाईट वागायचं नाही. प्रायश्चित्त होतच नाही आपल्याकडे. नित्य नैमित्तिक कर्म ते सोडायचं नाही. श्रवण बंद थांबवायचं नाही, देहभाव उत्पन्न करायचा नाही, अज्ञानात जगायचं नाही, ज्ञान सोडायचं नाही, श्रवण कमी होऊ द्यायचं नाही, तपस्या बंद करायची नाही. तपस्या कमी करायची नाही. आपल्यालाच कळतं हेच केले. तपस्या तपासावं देहाच्या द्वारे चिंतन, मनन, श्रवण, बुद्धीला त्या परमेश्वराकडं घेऊन जाणं. ती देहात आहे तिला बाजूला काढणं, देहभाव बंद करण्याचे प्रयास करणं. मी देहात आहे का तपासणं. मला त्रास होते संसाराचा, मी देहात आहे. हसत हसत संसार करावा, हसत हसत आयुष्य भोगावं, हसत हसत त्या भगवंताला जाणावं आणि हसत हसत
या देहाला सोडावं. ज्ञानी लोक सोडलेले असतात तर देहाला सोडायची गरजच नाही. तर देहात नसतातच, देह त्यांचा पडलेला असतो, कारण देह भिन्न असतात. देहात नसतात, त्यांचा देह पडलेला असतो. प्रारब्ध झाला तुम्हाला तो खाली जमिनीवर पडलेला दिसतो. आणि महात्मा देहात नसतो, त्यांचा देहाचा वाद असतो, देहातून ते अलग असतात, तोच महात्मे असतात. संबंध नसतो देहाचा. जेव्हा अज्ञान गेलं, त्यांचं आयुष्य संपलं, प्रारब्ध उरलं म्हणून ते जगतात, तेव्हा देह खाली पडतो. देहात संबंध आधीच टाकतो तो महात्मा. देहात नसतोच तो, देह भिन्न असतो, तेव्हा देह पडलेला. पण जगाला दिसत नाही तुम्हाला. जगाचा संबंध संपला को ज्ञानी, तो देहात नसतोच. त्याचा देह माझा हा भाव नसतोच, कारण देह पंचभूताचा आहे. भूत मी नाहीये. आकाश वायू तेज आला अब्जल पृथ्वी मी नाहीये. मी दोन भिन्न आहे. कारण जेव्हा जेव्हा भिन्न पदार्थ समोर दिसतात आणि ते माझ्या सत्तेवर भासतात, भासमान पदार्थ मी नाहीये, सत्तावान परमात्मा मी आहे, ही जेव्हा बुद्धीनं कोणगाठ तयार केली, तेव्हा ज्ञान दृष्टी आली. तोपर्यंत नाही. कितपत कळत हे माहित नाही मला. हे वायू वार, आपण श्वास घेतो, कळतो की नाही? वायू म्हणजे वार. आपण श्वास घेतो ते चालतो, मला कळतंय. श्वास घेताना कळतो, जाताना बी कळतो, तो कळणारा मी आहे, श्वास मी नाही. वायू एवढं तरी दक्षता घ्या थोडी थोडी. वायू म्हणजे वार आहे. आकाश म्हणजे पोकळी, पोकळीच्या मध्ये मी आहे, पोकळी मी नाही. पोकळी माझ्या भोवताली आहे, पोकळी मी आहे. जसं आकाश मी नाही, वायू मी नाही, अग्नी पोळतो, अग्नीला आपण धरत नाही. अग्नी मी म्हणल्यावर मी सगळ्याला पोळले असते, मी तर कुणाला पोळत नाही, शब्दाने पोळविते. मी नाही. वायू, कारण ते श्वास आलेला गेलेला कळतो, श्वासावरून मी भिन्न आहे, कारण मला कळते कळणारा मी आत्मा आहे. कळणं म्हणजे आत्मा आहे, कळणं म्हणजे ज्ञान आहे. आणि श्वास येतो जातो हे पाहणं, हे व्यवहार आहे. म्हणजे वायू नाही, आकाश नाही, अग्नी नाही. पाणी पितो, पाणी दिसायला, पाणी मी नाही. पृथ्वी जड आहे, पृथ्वीच्या हाड मध्ये आहे, हाड मी नाही. मला कळतं एवढे मोठे लांब आहेत, हाडाचा आहे, समजते ना? मग जे पदार्थ मी नाही, ज्या पदार्थाला मी जाणतो, जाणणारा पदार्थ माझ्या भिन्न असतो. जाणणं ही वृत्ती आहे, जाणीव ही वृत्ती आहे. जाणणं पदार्थ आहे, त्याला जाणले मी, पण जाणणारा मी परमात्मा आहे. आणि जाणणं ही वृत्ती आहे आणि जाणीव हे प्रमाण आहे. ज्याला जाणलं तो विषय आहे, त्यामुळे मी भिन्न आहे, तर मी परमात्माच आहे, मी अनात्मा नाहीचे. अनात्मा हा विषय आहे, जाणणं वृत्ती आहे, वृत्तीहून मी भिन्न आहे. मला कळते सुख व्हायला दुःख व्हायला, कुणी सांगितलं? वृत्तीने सांगितलं. मग सुख गेल्या कळालं, दुःख गेल्या कळालं. मग हे ज्याला कळालं ते मी आहे, सुख मी नाही, दुःख मी नाही. त्याचा गोंधळ. ही पृथ्वी, हे नातं, हे देह, हे जगत, हे सगळं गुणाचा बनलेलं आहे पंचमहाभूताचा. आणि त्यात तो मी भिन्न आहे. पंचमहाभूत एकत्र येतात, भिन्न होतात, एकत्र येतात, भिन्न होतात. भिन्न झाले तुम्ही त्याला मृत्यू म्हणतात, आम्ही मृत्यू म्हणत नाही, आम्ही त्याला भिन्न म्हणतात. भूत भिन्न होणं म्हणजे मृत्यू आहे. भूत मरत नाहीत, आम्हाला कळतंय. वायू मरत नाही, अलग झाले. पंचमहाभूत ह्या पाडीत एक होते, अलग झाले. अलग झालं म्हणजे मृत्यू पुन्हा एक होणारच आहेत, कारण त्या जीवात्म्याला भोग भोगायचे पुन्हा पुन्हा एकत्र आले. पुन्हा जीवात्म्यामध्ये आला, प्राण सुरू झाला, भोग बघणं सुरुवात झाली. कुठे गेले भूत? कोण मेलं? कुणी मरत नाही, कुणी मारत नाही. कुणी मरत नाही आणि कुणी मारत नाही, कारण कर्म करणारा मी आहे. ही जिला कळत त्याला गीता कळाली. बोट करून पागल बाया काय
कुठे घेतलं? सांगा त्या बाईनं मला आज हा श्लोक लागला, त्या बाईचं पायाचं पाणी पिते मी तीर्थ म्हणून. कळायचं नजरच नाही, नुसतं बघायचं शब्दाला. त्याचा अभिमान तुम्हालाच आहे, आम्हाला काय वाटत नाही. येडपट कुठले? त्याचा सार कळून घ्या. गीतेचा सार हृदयात धरा, जसं चित्त करा. वाचलं न वाचलं येडपट सांगते कोणाला ग तू? आवडे सगळे एवढा अभिमानी वाचायचा. कळायचं आहे का पत्ता? आत्मनेशी कर्मशीने. आता हे कळालं, आत्म्याचा आणि कर्मा संबंध पुन्हा वाचावं लागते का? सांगा. ऐसे घेऊशी तिने त्या अज्ञानामुळे कर्म तू स्वतःसोबत घेतलंस. जेव्हा अज्ञान संपलं तुम्हाला सोबत माझ्यासोबत असतो. काय बोबी काय म्हणत होते माऊलींचं कळतं का? आणि केलं पारण केले कोणी मातीचा नीट होत नाही. हे मगा पंढरा गेला, मला काय वाटलं कोणी गेले? काय कळलं त्यांना? उभं धिंगाणा सगळं बहिरंगाची भाषा. तू गेले काय ना आले काय उतरू तू तुझं काय? मग काय मोठा नुसता एवढे आले नाही एवढे गेले आकडेच मोजायचे. ज्ञान कुठं मोजायचं? कळालं का? हे गोवी त्यांना सांगा बरं म्हणा कोण कोण गेले. आरावर थिंडी आहे काय ताई? तिथं काय मिळतं काय कळतं हे समजायला पाहिजे, पाहणं पाहिजे ज्ञानाचं. आपल्याला काय कळालं तिथं? सेवा करा मरुस्त ते धंदे. ज्ञानेश्वरीचं ज्ञान जेव्हा हृदयामध्ये उतरवलं जातं आणि अज्ञान संपलं जातं, मन भगवंतापाशी थांबतं, ब्रह्मभाव जागा होतो आणि जे जगताचा बाज होतो आणि त्यानंतर तो आत्मसाक्षात्कार होतो. तो चिंतनाने होतो, वाचण्याने नाही. वाचलं का असं म्हणत नाही, पण मनुष्य ते करणं चुकीचे, हे करणं बरोबर आहे. आत्मनिशी कर्मशीने कळाल तर कधी तू कपडे संपत नाही. तू गेले 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 आणि आले 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 तेवढाच अभिमान. काय कळतं काय त्यांना? काय कळून घेतलं? 7 दिवस राहून काय कळालं? मी खरं बोलत असते, मी इसकं पाप कटे पडायची वेळ आली तरी उभी कळू ना. वाचणे वेगळं आणि कळणं वेगळं. म्हणून काय करावं आणि काय करू नये हे पण समजत नाही तर आम्ही काय बोलू शकत नाही. आमचा तो व्यवसायच नाही, मार्केटिंग आम्ही करू शकत नाही. ते मार्केट तुम्हाला. चला आपण थांबूया, गोवी जेव्हा थांबूया. विकासे रवी उपसवी तृतीय उपसवी तृतीय आले करवी भोगत ते सरोवरी का बरवी आपजनी जैसी. आपण थांबू दुपारी बसत आणि मला घरी या जा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय, साधु संतन की